नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सोयाबीनवरील चक्री भुंगा याचं नियंत्रण कसं करायचं, या किडीचं व्यवस्थापन कसं करायचं याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहेत। मित्रांनो, हा चक्री भुंगा जर सोयाबीनवर जर आला तर आपल्या पिकामध्ये जवळपास 30 ते 60% नुकसान हा सोयाबीनचं करतो आणि उत्पादनामध्ये भरपूर घट येते। आणि शेतकरी बंधूंना माहित नसतं की नेमकं कोणतं कीटकनाशक कोणत्या अवस्थेमध्ये वापरायचं। आज आपण संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत की सोयाबीनवर जर चक्री भुंगाचं नियंत्रण करायचं असेल तर कोणतं कीटकनाशक अत्यंत प्रभावीपणे काम करेल आणि हा जर आला असेल आणि पुन्हा येऊन न द्यायचं त्याचं सुद्धा व्यवस्थापन सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। खाली सबस्क्राईब बटन आहे। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील। मित्रांनो, हा चक्री भुंगा आपल्या सोयाबीन पिकाचं नुकसान कसं करतो आता आपण जरा प्रात्यक्षिक बघूया। की बघा, हे सोयाबीनचं झाड आहे मित्रांनो आणि ह्याचं हे खोड आहे, ह्या बाजूच्या ज्या आहेत ह्या फांद्याचं। तर सुरुवातीची जी अवस्था असते म्हणजे 30 दिवसामध्ये हा चक्री भुंगा आपल्या प्लॉटवर दिसायला चालू होतो। आणि मग सुरुवातीच्या अवस्थेमध्ये प्रौढ जी भुंगे असतात, हे भुंगे काय करतात, हे जे खोड दिसतंय रिंग तयार करतात आणि ह्या खोडावर जे आहेत अंडी घालतात ही भुंगरी। त्याच्यामुळे त्याचं नाव चक्री भुंगा पडलं आणि इंग्लिशमध्ये याचं नाव आहे गर्डल बिटल। आणि ह्या फांद्यावर सुद्धा अंडी घालतात। मग आता सुरुवातीच्या अवस्थेमध्ये याच्यावर अंडी घालतात आणि नंतर काय करतात, तर ते अंडी मधून जेव्हा आळ्या बाहेर निघतात या पूर्ण खोडामध्ये असेल ह्या फांद्यामध्ये त्या आळ्या शिरतात आणि पूर्ण आपलं जे खोड आहे हे रिकामं करतात, पोकळं करतात। मग आपलं झाड सुकायला लागतं, फांद्या पडतात। हे मित्रांनो नुकसान आपल्याला ह्या चक्री भुंगामुळे होतं। आणि ह्याच्यामध्येच हे भुंगरे मित्रांनो, हे चक्री भुंगा काय असतो, ह्या खोडाच्या आतमध्ये लपलेला असतो। जवळपास किती दिवस, 30 दिवस 60 दिवसापर्यंत ह्या खोडामध्ये लपतो आणि आपली स्वतःची उपजीविका करतो आणि आपल्या उत्पादनामध्ये 30 ते 60% ची घट या चक्री भुंगामुळे दिसून येते। अत्यंत घातक किडीमध्ये मित्रांनो हा चक्री भुंगा आपल्या सोयाबीनमध्ये दिसून येतो। त्यामुळे आता ह्याचं नियंत्रण कसं करायचं मी तुम्हाला एकात्मिक व्यवस्थापन सांगणार आहे, काय काळजी घ्यायची काय नाही। बघा मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये ज्यावेळेस पण चक्री भुंगा दिसून येईल तुम्हाला, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, जे झाड दिसल चक्री भुंगाचा जिथे अटॅक झालाय ते एक तर तुम्हाला झाड काय करायचंय, समजा हे झाडावर चक्री भुंगा दिसलाय, हे झाड तुम्हाला घ्यायचंय आणि बांधावर वगैरे टाकून द्यायचे प्लॉटच्या बाहेर। ही एक व्यवस्थापन झालं। त्यानंतर दुसरं आपलं रासायनिक व्यवस्थापन म्हणजे कीटकनाशकाचं व्यवस्थापन करायचं आहे। दुसरा जैविक वगैरे काही तुम्ही उपाय करायचा नाही। मित्रांनो, ह्या चक्री भुंगा असेल, खोडकीड असेल, ह्याच्यावर प्रभावी असं आपल्याला कीटकनाशक वापरायचं आहे। एकूण 8 कीटकनाशकं शिफारस आहेत संशोधनानुसार। मी त्यातलं तुम्हाला 8 बद्दल माहिती सांगणार आहे आणि एक अत्यंत प्रभावी जी आहे का ते सुद्धा सांगणार आहे। तर मित्रांनो, आपण 8 कीटकनाशकाबद्दल सविस्तर माहिती बघूयात। तर मित्रांनो, हा चक्री भुंगा तुमच्या प्लॉटवर दिसून जर आला तर तुम्हाला कसं ओळखायचं की आपलं नुकसान जास्त व्हायला लागले। मित्रांनो बघा, समजा 1 मीटरमध्ये हे झाड दिसायले, समजा 1 मीटरमध्ये 5 झाड आहेत आणि ह्या 5 झाडामध्ये आपल्याला एखाद्या झाडावर प्रत्येक 1 मीटरमध्ये एखाद्या झाडावर आपल्याला चक्री भुंगा दिसलाय, तर म्हणायचं आपली आर्थिक नुकसानीची पातळी ह्यानी ओलांडली आणि आपल्याला आता फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे। तर मित्रांनो, ह्याची आपल्याला सुरुवातीला आर्थिक नुकसानीची पातळी जी आहे ती बघावं लागेल। म्हणजे 1 मीटरमध्ये जर आपल्या 3 ते 5% नुकसान दिसेल तरच म्हणायचं आपलं जास्त नुकसान व्हायला लागलं चक्री भुंग्यामुळे, तर आता आपल्याला कीटकनाशकाची फवारणी घेणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही कीटकनाशकाची फवारणी घ्या। नाहीतर असं काही नाही की चक्री भुंगा दिसून आलं एखादं झाड म्हणजे पूर्ण प्लॉटवर येईल असं काही नसतं। 1-2 झाडं प्रत्येकाच्या निरोगी जरी प्लॉट असला तरी सुद्धा चक्री भुंग्याची दिसत असतात। आता कीटकनाशक कोणते, तर पहिलं कीटकनाशक मित्रांनो प्रोपेनोफॉस 50% EC हे आपल्याला वापरायचे 2 ml प्रति लिटरला, म्हणजे जे की प्रोपेक्स सुपरमध्ये आहे। त्यानंतर दुसरं कीटकनाशक मित्रांनो क्लिनोट्रिपॉल 18.50% SC जे की अर्धा ml प्रति लिटरला वापरायचं आहे। हे सुद्धा चक्री भुंगा, खोडमाशी याच्यावर नियंत्रण करतं। तिसरं कीटकनाशक आहे मित्रांनो इमामॅक्टिन बेन्झोएट, ते तुम्ही 1 ग्रॅमला वापरू शकतात। हे सुद्धा चक्री भुंगा नियंत्रण करतं। त्यानंतर चौथा आहे सोलोमन, याचा वापर तुम्ही करू शकता 1 लिटरला 1 ml प्रमाणे। पाचवा आहे आलिका, याचा वापर तुम्ही 1 लिटरला 1 ml प्रमाणे करू शकतात। त्यानंतर मित्रांनो 6वं कीटकनाशक आहे ॲम्प्लिगो, अतिशय महागडं, अर्धा ml प्रति लिटरला। 7वं कीटकनाशक मित्रांनो 7वं जे 8वं आहे ते बायर कंपनीचे दोन्ही येतं, जे स्पेशल खोडकिडा असेल आणि आपला चक्री भुंगा याच्यावर नियंत्रण करण्यासाठी बनवलं, ते आहे बायरचं विगो, हे तुम्ही अर्धा ml प्रति लिटरला वापरू शकतात। आणि 8व्या नंबरचं कीटकनाशक आहे बायर कंपनीचं अलांटो, हे तुम्ही 1 ml प्रति लिटरला वापरू शकतात। मित्रांनो, सांगायचा उद्देश तुम्हाला काय की एकूण 8 कीटकनाशक लेबल क्लेम आहेत ह्या चक्री भुंगा असेल आणि खोडमाशीवर। तर सगळ्यात चांगलं प्रभावी काय, तर सगळ्यात चांगलं मित्रांनो आहे कोराजेन, जे की क्लिनोट्रिपॉल 18.50% SC, कुठल्याही कंपनीच घे तुम्हाला जे स्वस्तात बसेल। अर्धा ml प्रति लिटरला जर तुम्ही फवारणी घेतली तर ह्या चक्री भुंगावर जबरदस्त नियंत्रण आपल्याला देतं। तर मित्रांनो, होतं काय की बघा, मी तुम्हाला पाठीमागं म्हणलं होतं की पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला आलिकाचा ज्या शेतकऱ्यांनी वापर केलाय त्या शेतकऱ्यांना जवळपास चक्री भुंगा दिसून येणार नाही। आणि ज्या शेतकऱ्यांनी आलिकाचा वापर केला नाही तरी सुद्धा त्यांनी दुसऱ्या फवारणीमध्ये कोराजेनचा वापर करायचा आहे। म्हणजे तुम्हाला एक वेळेस का होईना आलिका आणि कोराजेनची जर फवारणी तुमच्या प्लॉटवर सोयाबीनची झाली असेल, ह्या 2 फवारण्या, तर तुमच्या प्लॉटमध्ये कसल्याही प्रकारची कीड आणि आळी दिसून येणार नाही। आलिका सगळ्याच गोष्टीवर काम करतं, आळीवर करतं, पांढऱ्या माशी असेल सगळ्याच गोष्टीवर करतं, आणि कोराजेन काय करतं,
100% सगळ्या आळ्या, पाने खाणारे असेल, अशी जे पानं कुरतडली असेल त्याला सुद्धा कंट्रोल करतं. हेच आहे मित्रांनो व्यवस्थापन, दुसरं काही तुम्हाला करायचं नाही. या 2 कीटकनाशकाचा वापर तुम्ही सोयाबीनच्या 2 फवारण्यामध्ये करायचा. ज्यांनी पहिल्यांदा आलिका वापरले, दुसऱ्या वेळेस कोराजेन वापरला. ज्यांचं अजून काहीच वापरणं झालं नसेल, आलिका, कोराजेन, त्यांनी बिनधास्तपणे आलिकाचा वापर करायचा किंवा तुम्ही कोराजेनचाही वापर करू शकता. अशा प्रकारे नियंत्रण करून तुम्ही तुमच्या सोयाबीनमधील सर्व प्रकारच्या अळी, किडी याचं नियंत्रण जर केलं तर खोडमाशी, चक्री भुंगा, पांढरी माशी ह्या सगळ्याच गोष्टीवर तुम्हाला जबरदस्त नियंत्रण मिळेल. सगळ्या आळ्या वगैरे सगळ्या मरून जातील आणि तुमच्या एकदम निरोगी दिसेल. तुम्हाला उत्पादनामध्ये कसलीच घट येणार नाही. हेच आहे मित्रांनो, प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. याच्यापैकी कुठल्याही कीटकनाशकाचा वापर करा आणि तुमच्या उत्पादनामध्ये वाढ. व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटले असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.